नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे हॉटेलसारखी टेस्टी शेवग्याच्या शेंगाची भाजी। बिलकुल हॉटेलसारखीच टेस्ट आपल्याला या भाजीमध्ये लागते। तुम्ही बघू शकता छान अशी मस्त तरी आलेली आहे वर। चला तर सुरुवात करूया आपल्या भाजीला। मी ह्या अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहे शेवग्याच्या, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याला कापून घेऊ। बघू शकता आता कापून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि उकडायला ठेवून देऊ गॅसवर झाकण ठेवून। मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपण गॅसवर उकडायला ठेवून देऊ। ही मी 3 किंवा 4 लोकांची भाजी करत आहे। तुम्ही बघू शकता आपली अशी मस्त छान अशी उकडलेली आहे। ही शेंग नरम झालेली आहे। 10 मिनिटांसाठीच आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत त्या शेंगा। आता याच्यामध्ये आपण मसाले कोणते कोणते वापरणार आहे ते बघू। मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही सुक्कं घेतलं तरी चालेल। माझ्याकडे ओलं होतं म्हणून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा छोटा। सांबार टमाटर घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 1 मिरची आणि 2-3 काजू आणि बदाम घेतलेले आहे। लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 2-3। हा मसाला सर्व आपल्याला कच्चाच वाटून घ्यायचा आहे। या भांड्यामध्ये सर्व बसत नव्हता म्हणून 2 वेळ काढत आहे मी सर्व मसाला। थोडासा घेतला मसाला आता हा आपण आता बारीक वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे तयार। इथे फोडणीचं सामान आहे, तिखट, मोहरी, जिरं आणि हळद आणि हा 2 चमचे मी मसाला घेतलेला आहे, घरी बनवलेला आहे मी मसाला। तुम्ही कोणताही मसाला घेतला तरी चालेल, गरम मसाला। आता पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता मी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। 4 लोकांच्यासाठी आपण भाजी करत आहे ही। थोडंसं पॅनमध्ये तेल गरम झालं की मोहरी टाकून घेऊ। तेल आधी छान गरम व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मोहरी मस्त तडतडल्या जाते आणि भाजीला पण टेस्ट वेगळी येते। ही भाजी खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे, कॅल्शियम भरपूर आहे या भाजीमध्ये। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपी, ब्लाऊज, ड्रेस, लहान मुलींचे फ्रॉक, विविध प्रकारच्या डिझाईन ब्लाऊजच्या तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर बघू शकता आपलं तेल मस्त छान कडकडीत झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ, जिरं, थोडंसं जिरं, त्याच्यानंतर आपण जो काढलेला होता मसाला तो टाकून घेऊया। हा 2 वेळ काढला, त्याच्यामुळे आधीच्या सारणामध्ये सर्व टमाटर होते त्याच्यामुळे जास्तच लाल कलर दिसत आहे आपल्या मसाल्याचा। सर्व मसाला आपण टाकून छान एकजीव करून घेऊ। आपण कच्चा मसाला काढला असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ होऊ द्यायचा आहे हा तेलामध्ये। मस्तपैकी मंद आचेवर परतून घ्यायचा। मंद आचेवर हा मसाला छान भाजला की टेस्ट छान येते भाजीची। आणि एका पातेल्यात आपण बाजूले पाणी ठेवून देऊ। गरम पाण्याने भाजीची तरी दबत नाही आणि टेस्ट पण छान येते। तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला हा आता तेल सोडत आहे। थोडा वेळ परत आपण परतून घेऊ। आपण मसाला कच्चा काढल्यामुळे आपल्याला थोडंसं मसाला होण्यासाठी वेळ लागत आहे। आता मस्तपैकी आपला मसाला झालेला आहे। आता आपण हळद, तिखट, मीठ टाकून घेऊ आपल्या मसाल्यामध्ये। आपण आधी तिखट टाकून घेऊ, 2 चमचे तिखट घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद। आता छान आपला तिखट होईपर्यंत आपण परतून घेऊ। आपला मसाला गरम असल्यामुळे आपला तिखट पण लवकर होते। तुम्ही बघू शकता आता आपला कलर चेंज झालेला आहे। आपला लसूण आपण मसाल्यामध्येच टाकला, त्याच्यामुळे वरून टाकायची आपल्याला गरज नाही। आता याच्यामध्ये आपण ज्या उकडलेल्या शेंगा होत्या आपल्या त्या टाकून देऊ आणि थोडंसं हलक्या हाताने परतून घेऊ। आणि जे आपण उकळी आलेलं पाणी आहे आपलं ते त्यात टाकू। उकळी येईल पाणी टाकलं त्याच्यामुळे
आपल्याला वेळसुद्धा लागत नाही आणि भाजीला पण उकळी पटकन येते आणि टेस्ट पण छान राहते. थोडंसं मीठ वरून आणि जो आपला मसाला राहिलेला आहे गरम मसाला टाकायचा तो टाकून घेऊ. मी वरून याच्यासाठी टाकला कारण जेव्हा तेलात टाकतो आपण तेव्हा पटकन करपून जाते तो मसाला, त्यासाठी वरून टाकला कारण त्याची टेस्ट पण छान लागते, म्हणून मी गरम मसाला वरून टाकलेला आहे. त्याच्यात थोडासा सांबार आणि एकदम हलक्या हाताने याला चमचा देऊन देऊ कारण त्या शेंगा उकळलेल्या आहेत, लवकर तुटून जातात. आता आपल्या मस्त भाजीला 1-2 उकड्या आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता आपली तरी पण मस्त वर आलेली आहे उकड्यांनी. आता आपण भांड्यात काढून घेऊ. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.